लाखो वारकरी भक्तांची श्रद्धाळू असलेली चंद्रभागा नदीला आता खरं तर शेवाळ्याने व्यापलेलं चित्र खरं तर पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की चंद्रभागा नदीमध्ये प्रचंड असं शेवाळ आणि जलपर्णी वाढल्यामुळे भाविकांना स्नानाकरता त्रास होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 8 फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आणि या सोहळ्यासाठी जवळपास 4 ते 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। मात्र आल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। त्यामुळे येणारा भाविक चंद्रभागेचं स्नान करून खरं तर समाधानी होत असतो। मात्र आज जर आपण चंद्रभागेचे चित्र बघितलं तर अक्षरशः 1 ते 1.5 फूट खरं तर चंद्रभागेच्या पात्रात पाणी आहे। मात्र त्यात जर आपण बघितलं तर प्रचंड असं शेवाळ असेल, घाण असेल, खरं तर त्या घाणीमुळे खरं अक्षरशः दुर्गंधी देखील पसरलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत अनेक भाविकांनी खरं तर याबाबत तक्रार देखील केलेली आहे। खरं तर स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खास सुटते, त्याचबरोबर तीर्थ म्हणून अनेक भाविक खरं तर पाणी देखील प्राशन करत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजार निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। असेच काही भाविक आता आपल्याबरोबर काय सांगताल माऊली, कुठून आलायत? आम्ही बेळगाव, जिल्हा बेळगाव, तालुका चिकोडी इथून आलेलो आहे। स्नान केलं का चंद्रभागेमध्ये? केलं झालं की आता काय कशी परिस्थिती चंद्रभागेची? घाण प्रदूषित आहे, पाणी दूषित आहे सगळं। शेवाळ. सगळा कचरा, शेवाळ, घाण सगळी आहे, स्वच्छता केली पाहिजे सगळी। काय अंगाला काही त्रास वगैरे? अंगाला जरा खाजबीज सुटते पाण्याने, घाण त्याच्यामुळे जरा पाणी नेऊन सोडलं तर बरं होईल। अजून काही भाविक आपल्या बरोबर काय सांगताल माऊली, कुठून आलाय तुम्ही? माझं गाव मुक्काम पोस्ट वेसर्डे, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर। एकदम दूषित पाणी आहे, हातामध्ये पूर्ण शेवाळ येतंय, दर्शन घेताना पण आम्हाला कसं तरीच होतंय। आणि मला तर प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की चंद्रभागेला पुन्हा तुम्ही नवीन पाणी सोडा, कारण प्रत्येक भाविकाच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आणि म्हणजे एवढा लांबून लोक येतात, एक भक्ती म्हणून येतात, पण लोक आरोग्याची म्हणजे काळजी प्रशासनाने घ्यायला पाहिजेत। लोक घेतातच, पण अशा दूषित कारणामुळं काहीतरी म्हणजे लोकांना आजार वगैरे उत्पन्न होऊ नये, एवढंच आमच्या विठ्ठलचरणी प्रार्थना आहे आणि चांगलं व्हावं एवढं आपण बघितलं असेल की पूर्णपणे चंद्रभागेच्या पात्रामध्ये शेवाळ पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण चंद्रभागा नदी ही हिरवी झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत अगदी वरच्या थरापासून ते खालीपर्यंत खरं तर संपूर्णपणे शेवाळ आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंट असेल किंवा चंद्रभागेच्या संपूर्ण परिसरामध्ये अगदी प्रचंड अशी दुर्गंधी देखील पसरलेली आहे। त्यामुळे भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। विशेष म्हणजे 3 दिवसावरती खरं तर माघी यात्रेचा सोहळा खरं तर संपन्न होणार आहे आणि 4 यात्रा, प्रमुख 4 यात्रांपैकी ही एक यात्रा समजली जाते। लाखोच्या संख्येनं खरं तर भाविक आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करण्याकरता देखील येणार आहेत। अशी जर परिस्थिती असेल तर अनेक भाविकांना खरं तर आरोग्याचा धोका खरं तर आता निर्माण होणार आहे। त्यामुळे भाविकांनी देखील आता चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडावं आणि ही शेवाळमुक्त चंद्रभागा नदी करावी अशी मागणी केलेली आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातून किंवा चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।